नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र SIR संबंधी आता एक महत्त्वाची आणि आनंददायी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे आता दुसऱ्यांदा महाराष्ट्रात SIRला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ भेटलेली आहे आणि ही मुदतवाढ भेटण्यामागचं मूळ कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरामध्ये SIRचं फॉर्म भरण्यासंबंधी असलेली उदासीनता हे आहे। कारण जर आपण डाटा पाहिला, हे पहा, मी इथे डाटा जोडलेला आहे। महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने दिनांक 31 जुलै 2026 रोजी जारी केलेला हा अधिकृत डाटा आहे, तो मी इथे लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे पहा, मी दिनांक 3 ऑगस्ट 2026चा महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने जारी केलेला डाटा लावलेला आहे। या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सर्वांमध्ये पाहिलं तर आपण हिंगोली जे जिल्हा आहे तो SIRमध्ये सर्वात टॉपवर आहे आणि ठाणे जो जिल्हा आहे तो SIRच्या बाबतीत सर्वात शेवटी आहे। त्याच्यामध्ये आपण क्लिअरली पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रातील शहरे आहेत जसे की ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी जो SIRचा फॉर्म भरण्याचा पर्सेंटेज आहे ते अत्यंत कमी आहे। शहरातील लोकांना अजून एक संधी मिळावी यासाठी SIRची प्रक्रियेला अजून थोडीशी एक दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ काय आहे चला आपण पाहूयात। तर सर्वप्रथम जे आहे BLOद्वारा घरोघरी जाऊन सत्यापन करण्याची जी मुदतवाढ आहे ती आता 17 ऑगस्टपर्यंत राहणार आहे। यापूर्वी त्याला मुदतवाढ देऊन त्याला 8 ऑगस्ट केलेलं होतं, आता ते 8 ऑगस्टचं 17 ऑगस्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर जी प्रारूप मतदार यादी आहे म्हणजे ड्राफ्ट वोटर लिस्ट आहे ती आता 24 ऑगस्टला येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचे दावे आणि आपत्ती नोंदवण्याचा जो वेळ आहे म्हणजे तुमचं क्लेम आणि ऑब्जेक्शन नोंदवण्याचा जो वेळ आहे तो 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर असं ठेवण्यात आलेलं आहे। आणि या काळामध्ये तुमचं काही प्रारूप मतदार यादी संबंधी काही क्लेम असेल, काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ते दाखल करू शकता आणि याच वेळेमध्ये नोटीसची प्रक्रियाही चालू होणार आहे। ज्या लोकांचं नाव ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये नाही आहे किंवा त्यांच्या नावामध्ये काही तफावत आहे त्या सर्व लोकांना नोटीसची प्रक्रिया चालू होणार आहे आणि ही प्रक्रियेची सुनावणी त्याच दरम्यान चालू होणार आहे। आणि ही सुनावणी पूर्ण करायचा जो वेळ आहे तो आहे 22 ऑक्टोबर। 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या जवळपास महिन्याभराच्या काळामध्ये आपल्याला आपले जे फॉर्म आहेत, फॉर्म नंबर 6 असेल, 7 असेल किंवा 8 असेल आणि त्यासोबत तुमच्या काही आपत्ती असेल, हे सर्व तुम्हाला दाखल करायचे आहेत आणि त्यानंतर याच्यावर सुनावणी होऊन याच्यावर निकाल जो आहे तो आपल्याला 22 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर सरतेशेवटी 27 ऑक्टोबर 2026ला अंतिम मतदार यादी, अंतिम मतदाता सूची म्हणजेच फायनल वोटर लिस्ट जारी करण्यात येणार आहे। तर ही नवीन अपडेट आहे मित्रांनो SIR संबंधी महाराष्ट्रामध्ये। आणि याचा पुढचा जो व्हिडिओ आहे नोटीस संबंधी येणार आहे, तुमच्या ॲनॉमली दूर करण्यासंबंधी येणार आहे, तुमच्या डिस्क्रिपन्सी जे आहे, तुमच्या नावामध्ये तफावत आहे त्यासंबंधी येणार आहे। तर आपण कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला येणारे व्हिडिओ त्वरित मिळतील। तर मी ॲडव्होकेट रहीम शेख, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।